तहान लागल्यावर जर विहीर खोदायचा प्रयत्न केला तर हाती आपल्या काहीच लागत नाही, फक्त आपला तहानेनं मृत्यू होतो. मित्रांनो, जय हरी, जय रामकृष्ण हरी. सर्वांना माझ्यातर्फे आज एक दसऱ्यानिमित्त, विजयादशमी निमित्त सर्वांना एक खुश खबर देत आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विशाल हे नेहमी पोस्ट टाकत असतो, भरतीविषयीचे अपडेट तो देत असतो. पण आपण आपल्या चॅनलवरती सध्या 1 महिना झालं व्हिडिओ कुठलाच आणला नाही, कारण बाकी दुसरे कामं होते. पण आता मित्रांनो, आज व्हिडिओ करत आहे याचं कारण तेच आहे, कारण महाराष्ट्र पोलीस भरती याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आमच्या मुकुलच्या, रोहितच्या ह्या सर्वांच्या प्रयत्नाला अखेर यश येऊन आणि सर्वांसाठी एक वयवाढीची संधी मिळाली आणि भरती यावर्षी निघाली. त्याचं श्रेय तुम्ही मुकुंदला देऊ शकता व तुम्ही आमच्या मार्फत त्यांना देऊ शकता. पण ही जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये सर्वांना अपेक्षित वय मिळालं. पण आता भरती प्रक्रियाला मित्रांनो, ऑक्टोबरच्या 7 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होणार आहे आणि 7 तारीख पुढच्या महिन्यातली म्हणजे नोव्हेंबरची, म्हणजे 1 महिना हे फॉर्म चालणार आहे. तुम्हाला मी साईडला मी रेकॉर्डिंग केलेले स्क्रीनचं तुम्हाला ते दिसून येईल, तुम्ही पाहत चला साहेब. मग आता 1 महिना फॉर्म भरण्याचे तुम्हाला आहेत आणि खास तुम्हाला माहिती आहे का की हे पदभरती ही 18,000 जागेची, त्याहूनही जास्त जागा त्यामध्ये निघू शकतात आणि यावर सुद्धा मोठी भरती ही होऊ शकते. आता जो पहिला मुद्दा होता वयवाढीचा पूर्ण क्लिअर आहे आणि बाकीचे काही मुद्दे आहेत तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देत राहीन. आता यामध्ये सांगायचं मुद्दा महत्वाचा एक आहे की तुम्हाला मी सुरुवातीला एक म्हण म्हणून दाखवली बघा, की तहान लागल्यानंतर विहीर खोदणे. म्हणजे ज्या वेळेस व्यक्तीला त्या गोष्टीची गरज भासली त्यावेळेसच तो त्यासाठी प्रयत्न करू लागतो. आतापर्यंत मुलं एन्जॉयमेंट म्हणून एक मजाक मस्तीमध्ये ह्या गोष्टी घ्यायच्या आणि काही मुलं याकडे निग्लेक्ट सुद्धा केलेले आहेत. भरती प्रक्रिया होईल नाही होईल त्यांच्याशी या मुलांचं काही देणं घेणं नाही, फक्त भरती करायची म्हणून करणारे काही मुलं आहेत आणि काही मुलं अशी आहेत की आता भरती प्रक्रिया निघेल त्यावेळेस करू. पण तुझ्या सर्वांचा जर आता गोंधळ होत असेल तर तुमच्याकडे अजून 3 ते 4 महिने नक्कीच आहेत ग्राउंडसाठी. तुम्ही यामध्ये चांगलं टाइम टेबल बनवून, टार्गेट सेट करून, तुम्ही आपला जो काही डायग्राम आहे, टाइम टेबल आहे, तुम्ही बनवून योग्य दिशेनं तुम्ही आपली वाटचाल करू शकाल आणि तुमच्या पदरामध्ये यश हे नक्कीच मिळणार आहे. फक्त भरती निघाली म्हणून जास्त घाबरून जाऊ नका, तो जास्त खुश पण होऊ नका. माझा अभ्यास झालाय, ग्राउंड झालंय, माझं ओके आहे, या भ्रमामध्ये राहू नका मित्रांनो. कारण वास्तव खूप वेगळं असतं आणि वास्तव हेच जीवनामध्ये खूप महत्वाचं असतं. त्यामुळे स्वप्न पहा, पण स्वप्न हे अंध स्वप्न पाहू नका. उघड्या डोळ्याने स्वप्नाचा पाठलाग करायला शिका. त्याकरता तुम्हाला प्रयत्न हे उघडे डोळे ठेवून करावं लागेल. आता महत्वाचा विषय असा आहे की ग्राउंड कधीपर्यंत चालू आहे. आतापर्यंत काय जी अपडेट आहेत, मी अपडेट ज्या मुलांना भेटायचो त्या द्यायचो, पण याचही कुठे मी व्हिडिओ केला नाही. आणि माझं आता ट्रान्सफर मुंबईला मी आलोय. मुंबईमध्ये मला अतिशय खूप असे मुलं भेटले, त्यांनी माझ्यासोबत सेल्फी घेतला, चहापाणी झालं आमचं. या 8 दिवसामध्ये कमीत कमी मला 70 ते 80 मुलांची भेट झालेली आहे. खूप चांगलं वाटतं. तर तुमच्यामुळे मी इथं आहे हा शब्द कानावर जेव्हा पडतो ना त्यावेळेस मनाला आत्मसुख आणि शांती मिळते. तसंच तुम्ही मला नेक्स्ट टाइम भेटून, सर मी तुमच्या विद्यार्थी आहे, तुमचं मी ऐकून भरतीला लागलो, मी हे शब्द बोललात ना त्यावेळेस मला एक आतून सुख मिळेल. आता वळूया आपण आपल्या विषयाकडे. ग्राउंड मित्रांनो, तुमचं 15 ते 16 जानेवारी नंतर म्हणजे जानेवारीच्या उत्तरार्धामध्ये ग्राउंडला सुरुवात होऊ शकते. सध्या तरी कुठले चिन्ह नाहीत. दिवाळी आहे, बंदोबस्त आहे, त्यानंतर लगेच इलेक्शन आहे, निकाल आहे, आचारसंहिता आहे. त्यामध्ये ह्या गोंधळामध्ये हे काय होणार नाही. ही प्रक्रिया आहे ते जानेवारीमध्ये 26 मध्ये सुरुवात होईल. तुमच्याकडे वेळ अजून आहे, तयारी चांगली करा. मी प्रयत्न करेन की दररोजचं किंवा 1 दिवस आड एक व्हिडिओ या चॅनलवरती मी सोडेन. त्यासाठी बघा तुमचा नवीन डायग्राम, सिलेबस, डाएट प्लॅन हा सर्व तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देत राहीन. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जो आपला काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर तुम्ही जॉईन करा. तर मी खाली लिंक प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. नमस्कार. बेस्ट ऑफ लक.